तर नमस्कार. नवीन रस्ते, नवीन प्रवास आणि गडकिल्ल्यांच्या रोमांचक कहाण्या. तर मी तुमचा गौरव झोंधळे आणि तुम्ही बघताय माझा पहिला यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे सह्याद्रीचा साथी. तर हा चॅनल सुरू करायचं माझ्या मनामध्ये खूप दिवसापासून होतं, पण पहिला व्हिडिओ बनवण्याचा कॉन्फिडन्स किंवा कॅमेरासमोर बोलायची माझी ॲक्च्युली हिंमत होत नव्हती. पण मी आज खूप हिंमत करून कॅमेरासमोर बोलतो आहे. तर आज हा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवतो की हा एक इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे. मी जे इक्विपमेंट्स यूज करणार आहे किंवा ज्या वस्तू मी माझ्या ट्रेकिंगसाठी, ट्रॅव्हलिंगसाठी वापरणार आहे, त्या सगळ्यांचा एक व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि दुसरं म्हणजे मी माझ्या चॅनलचा इंट्रो पण याच्यामध्ये देणार आहे. तर हा जो व्हिडिओ मी तो टोटल 4 पार्टमध्ये डिवाईड केला आहे. पहिल्या पार्टमध्ये मी हे सगळं ट्रेकिंग अँड कॅम्पिंगचं सगळं साहित्य तुम्हाला दाखवणार आहे. दुसऱ्या पार्टमध्ये माझे जे गॅजेट्स आहे, इक्विपमेंट्स आहे, शूटिंगसाठी किंवा एडिटिंगसाठी मी काय यूज करणार आहे. बाकी ट्रॅव्हलिंगचा तिसरा पार्ट राहणार आहे. आणि चौथ्या पार्टमध्ये माझी जी मी पुढचा जो रेंज ट्रेक प्लॅन केला आहे, तर तो पार्ट तुम्ही आवर्जून बघा की त्या पार्टमध्ये तुम्हाला मी जो रेंज ट्रेक प्लॅन केला आहे त्याच्याबद्दल माहिती सांगा, मी कुठे कुठे जाणार आहे आणि कोणत्या इतिहासातल्या अशा गोष्टी ज्या तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत ते तुम्हाला त्यामध्ये बघायला भेटेल. तर आपण जास्त वेळ वाया नाही घालवायचा आपल्याला. लगेच आपण बघूया की मी काय काय यूज करतो आपल्या ट्रेकिंगमध्ये. याचसोबत मी या सर्वाची प्राईस लिस्ट पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल आणि बाईंग लिंक पण देऊन देईल. तर पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे हा माझा टेंट. हा 2% टेंट आहे, जो फुल वॉटरप्रूफ टेंट आहे आणि हा मी डिकॅथलॉनवरनं घेतला आहे. बऱ्यापैकी वस्तू ह्या डिकॅथलॉनवरनंच घेतल्या आहेत. तर त्यामध्ये हा पण एक आहे. तो टेंट झाला, जी आपली राहण्याची सोय झाली आहे. दुसरे आपले शूज. हे आपले ट्रेकिंगचे शूज आहेत, जे वॉटरप्रूफ शूज आहेत, डिकॅथवरनंच घेतलेत. आणि ट्रेकिंग करत असाल तर शूज चांगल्या क्वालिटीचे शूज घ्या, ते खूप महत्त्वाचं असतं. तर हे शूज मी काहीतरी 3600 रुपयामध्ये घेतलेत आणि सगळ्यात स्वस्त तेच आहेत डिकॅथमध्ये. दुसरे टेंटचं झालं तर तो 3000पर्यंत टेंट आहे 2%. तिसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे जर आपण ट्रेकिंग करत असाल, जर आपल्याला कॉफी, चहा किंवा पहाडो की मॅगी, जर ती मॅगी वगैरे खायची असेल तर हे एक स्टोव आहे, ज्याला एक इथे या साईडला रिफिल असते. ती रिफिल यूज करून आपण ह्या स्टोवचा पण वापर करू शकतो. तर हे सर्व आहे. हे अजून इन्सुलेशन मॅट. ही इन्सुलेशन मॅट टेंटमध्ये यूज होते. टेंटमध्ये आपण यूज करू शकतो. जर आपण अशा एखाद्या खूपच ऑफ रोडमध्ये टेंट लावलेला असेल तर त्या ठिकाणी यूज होईल. दुसरी ही आपली स्लीपिंग बॅग आहे. 20 डिग्रीपर्यंतची स्लीपिंग बॅग आहे, जिच्यामध्ये म्हणजे एक माणूस येऊ शकतो आरामामध्ये आणि पूर्ण सह्याद्रीमध्ये चालून जाईल. तर अशी त्या हिशोबाने मी घेतली आहे. तर ही इन्सुलेशन मॅट मी 600 रुपयाला घेतली आणि ही 1000 रुपयामध्ये. आता दुसरं आहे हे ट्रेकिंग पोल. ट्रेकिंग पोलचं आता जर तुम्हाला सांगायचं झालं तर ट्रेकिंग पोल का महत्त्वाचा आहे. ट्रेकिंग पोल जेव्हा आपण रेंज ट्रेक प्लॅन करतो तेव्हा आपल्याला खूप थकवा जाणवतो. तर तो थकवा जाणवू नये म्हणून ट्रेकिंग पोल असतो. तर हा पण डिकॅथवरनं घेतला आणि याची प्राईस 2000 रुपयाची प्राईस आहे. बाकी हे सन प्रोटेक्शनसाठी मी यूज करतो. जेव्हा खूप उन्हाळ्यात जर कोणी ट्रेक करत असेल तर याचं खूप महत्त्व आहे, कारण मी मोस्टली ट्रेक उन्हाळ्यात करतो, कारण खूप कमी क्राऊड असतो, त्याच्यामुळे हे मी यूज करतो. बाकी ही एक छोटी बॅग आहे, जी पाणी बॉटल कॅरी करण्यासाठी मी वापरतो. आणि अजून एक छोटी बॅग आहे माझ्याकडे. तर ही जी बॅग आहे ती चार्जरसाठी वापरतो किंवा माझे काही स्किन केअरचे प्रोडक्ट असतील त्यासाठी मोस्टली यूज होते किंवा मेडिसिन ठेवायला यूज होऊन जाते. तर ही मोठी, ज्यामध्ये हे सर्व साहित्य मी घेऊन जातो कुठे पण ट्रेकिंगला, कॅम्पिंगला जात असेल तर त्यासाठी ही बॅग यूज होते. 50 लिटरची बॅग आहे, वॉटरप्रूफ आहे, म्हणजे हिच्यामध्ये कवर येऊन जातं, रेन कवर. आणि इथे हिला तुम्ही बघाल तर इथे स्टील रॉड आहे. तर हे स्टील रॉड कशासाठी यूज होतात, आपलं जो बॅक साईडला सपोर्ट आहे आणि हा एक अजून एक सपोर्ट आपल्याला भेटतो. तर ही एक चांगली बॅग आहे, डिकॅथलॉनचीच आहे. ही 6000 रुपयाची प्राईज आहे. ह्याची काय 600 रुपये प्राईज आहे. ही 600ला मी घेतली होती आणि ही डिकॅथचीच आहे, 199 रुपये प्राईज याची. बाकी ही महत्त्वाची वस्तू आहे. ही म्हणजे ट्रेकिंग कॅम्पिंगसाठी यूज नाही होत, पण ही एक चेअर आहे.
जी आपण फोल्डेबल चेअर आहे, जी कुठेही इझिली कॅरी करू शकतो. तर 100 kg वेट ही घेऊन जाते. ही पण मी डिकॅथवरनं 1300 रुपयाला घेतली होती. तर ह्या सर्व वस्तू मी ट्रेकिंग किंवा कॅम्पिंगसाठी यूज करणार आहे. तर बाकी मी माझे टी-शर्ट वगैरे यूज करतो जे डिकॅथचेच असतात. तर हा व्हिडिओ ह्या सर्व वस्तूंवरच होता. तर पुढचा जो पार्ट असेल त्या पार्टमध्ये मी बाकीच्या वस्तू तुम्हाला दाखवेलच. तर धन्यवाद. भेटू पुढच्या पार्टमध्ये. त्याच इंट्रोडक्शन व्हिडिओचा हा दुसरा पार्ट आहे, ज्यामध्ये मी माझे गॅजेट्स आणि एडिटिंगचं साहित्य दाखवतो आहे. तर फर्स्टली मी हा iPhone 16 Pro शूटिंगसाठी यूज करणार आहे. बाकी हे निर्वाणाचे बोटचे इयरबड्स आहे, ते मी ट्रॅव्हलिंगच्या माईकसारखं यूज करायचो आधी. आता मी एक माईक पण घेतला आहे, तो त्याच्यामुळे ते यूज होत नाही. हे मोबाईल स्टँड आहे, जे आता तिथे मी लावलं आहे ऑलरेडी. 2 ट्रायपॉड आहेत. एका ट्रायपॉडवर जी तुम्ही समोर लाईट माझ्या चेहऱ्यावर पडते ती लाईट, आणि तिचं स्टँड मी डिजिटेकचं घेतलं आहे, ते एक मी यूज करणार आहे. जो मोबाईल माऊंट ज्याच्यावर केला आहे ते एक ट्रायपॉड प्लस सेल्फी स्टिक प्लस मोबाईल स्टँड सगळंच आहे, तर तेही मी यूज करणार आहे. दुसरं म्हणजे हे माझं मॅकबुक. हे मॅकबुक मी एडिटिंगसाठी, जे आपल्या सगळ्या ट्रॅव्हल स्टोरीज आहे त्या सर्व एडिट करण्यासाठी मॅकबुक यूज करणार आहे. आणि मी अजून एक वस्तू यूज करतो आहे, ती म्हणजे DJIचा माईक, जो इथे लावलेला पण आहे. तर तो माईक मी यूज करणार आहे साऊंड आउटपुटसाठी. तर दुसऱ्या पार्टमध्ये एवढंच होतं. आता आपण ह्या दुसऱ्याच पार्टचा अजून एक पार्ट, ज्यामध्ये मी ट्रॅव्हल करण्यासाठी किंवा महाराजांचे गड किल्ले फिरण्यासाठी ज्या इतिहासाचा अभ्यास करणार आहे, त्यामध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवरायांचा इतिहास, बाजीराव पेशव्यांचा इतिहास. अजून माझ्याकडे एक बुक आहे, ज्यामध्ये छत्रपती शिवरायांचे सगळ्या मावळ्यांचा इतिहास आहे. तोही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. पानिपतचा सगळा इतिहास तो तुमच्यापर्यंत ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी पोचवणार आहे. तर हे सर्व मी बुक रेफर करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलसाठी. धन्यवाद.